आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्युडिशरी मराठी माध्यम या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलवर आपण GMFC 2026ची तयारी सुरू केली आहे. या यूट्यूब चॅनलवर आपल्याला प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू याचा गायडन्स भेटणार आहे. तसेच मॉक टेस्ट आणि हे जे PDF आहे ते तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. आज आपला लेक्चर 7 आहे. आतापर्यंत आपण जनरल एक्सेप्शन, पनिशमेंट, डेफिनेशन हे ते कंप्लीट केलेले आहे. सर सुरू करूया. आज आपण या लेक्चरमध्ये जनरल एक्सेप्शन पार्ट 2 पाहणार आहे. याआधी आपण सेक्शन नंबर 14 मिस्टेक ऑफ फॅक्ट हा स्टडी केला आहे. त्याचे केस नोट्स पण आपण काल बघितले होते आणि काही प्रिलिम्सचे MCQ वगैरे केले ते. आणि सेक्शन नंबर 17 ॲक्ट जस्टिफाईड बाय लॉ, ॲक्ट जस्टिफाईड हे पण आपण कंप्लीट केलं तर ठीक आहे. तर आज आपण सेक्शन नंबर 15 पासून सुरू करणार आहोत. ठीक आहे, तर सुरू करूया. हा एक छोटासा मी बेसिकली मेन पॉईंट काढून हा एक चार्ट तयार केलेला आहे. जर आपण प्रिलिम्सच्या दृष्टीने पाहिलं तर डायरेक्ट आपण इथून रिव्हिजन करू शकतो. ठीक आहे, तर सेक्शन 15 मध्ये काय बघून घ्या. ॲक्ट ऑफ जज व्हेन ॲक्टिंग ज्युडिशियरी, म्हणजेच कोणत्या व्यक्तीबद्दल हा ॲक्ट बोलत आहे, हा सेक्शन बोलतोय ते म्हणजे फक्त जज. ते पण कधी ॲक्टिंग ज्युडिशियरी, जेव्हा तो ॲक्टिंग ज्युडिशियरी म्हणजे जे काही त्याचे कामकाज बाय लॉ त्याला भेटलेले आहे, तो काम तो करीत आहे, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, ॲक्टिंग ज्युडिशियरी. वाचून घेऊ. नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय अ जज when acting judicially in the exercise of any power which is in good faith he believes to be given to him by law. म्हणजे जे काही त्याला लॉने दिलेली पॉवर आहे, जेव्हा ते इन गुड फेथ मध्ये वापरतो तेव्हा त्याने कोणताही ऍक्ट केला तो ऑफेन्स नाही. एक्झाम्पलसाठी ए हा एक जज आहे, त्याने काय केलं, पनिशेस बी या नावाच्या व्यक्तीला काय केलं, डेथ पेनल्टी दिली. परंतु ए इज नॉट लायबल फॉर मर्डर ऑफ बी बिकॉज ही इज प्रोटेक्टेड अंडर सेक्शन नंबर 77 ऑफ IPC. तो जुना होता, आता सेक्शन नंबर 15 ऑफ BNS लिहा. ठीक आहे, म्हणजेच इन रेग्युलर म्हणजे जनरल रूल काय, एखाद्या व्यक्तीने एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची मृत्यू कॉज केली, डेथ कॉज केली, तर त्याला काय मर्डरची पनिशमेंट आहे. परंतु जजनं एखाद्या व्यक्तीला डेथ सेंटेन्स दिलं तर त्याला तो काही मर्डरसाठी कन्व्हिक्ट होत नाही. त्याला डिफेन्स आहे सेक्शन नंबर 15 किंवा सेक्शन नंबर 77 ऑफ IPC. ठीक आहे, हा बेसिक सेक्शन आहे, खूप सोपा सेक्शन आहे. सेक्शन नंबर 16 काय म्हणतो, ऍक्ट डन इन पर्सुअंट टू द जजमेंट और ऑर्डर ऑफ कोर्ट. ठीक आहे, नथिंग विच इज डन इन पर्सुअन्स ऑफ म्हणजे एखाद्या ऑर्डरच्या पर्सुअन्समध्ये विच इज वॉरंटेड म्हणजे कोर्टाने दिलेला, बाय जजमेंट और ऑर्डर एखादा जजमेंट और ऑर्डरने दिलेला ऑर्डर प्रमाणे, बाय अ कोर्ट ऑफ जस्टिस इफ डन व्हाईल सच अ जजमेंट और ऑर्डर रिमेन इन द फोर्स. जेव्हा तो ऑर्डर किंवा जजमेंट हा ऍक्टिव्ह आहे, रिमेन इन द फोर्स आहे, म्हणजे ते अपीलमध्ये कॅन्सल झालेलं नाही. ठीक आहे, नॉटविथस्टँडिंग द कोर्ट मे हॅव हॅड नो ज्युरिडिक्शन टू पास सच अ जजमेंट और ऑर्डर provided the person doing the act in good faith believe that the court had such a jurisdiction. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. इनफॅक्ट हा थोडासा डिस्टिंक्शन पण आपल्याला इथं पाहायला भेटतो की सेक्शन नंबर 15 मध्ये जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा विदिन ज्युरिडिक्शन पाहिजे, म्हणजे जे काही ऍक्ट त्याने केलंय विदिन ज्युरिडिक्शन पाहिजे त्या जजच्या. ठीक आहे, परंतु सेक्शन नंबर 16 मध्ये विथ और विदाउट ज्युरिडिक्शन, विथ और विदाउट ज्युरिडिक्शन, किंवा त्या जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे, जो कोणताही व्यक्ती आहे, जेव्हा तो ऑर्डर जेव्हा तो बेसिकली एक्झिक्यूट करण्यासाठी जातो, म्हणजे एखादा पोलीस ऑफिसर आहे, त्याला एखाद्या कोर्टनं सांगितलं की एखाद्या व्यक्तीला काय कर, अरेस्ट करू का. जेव्हा तो अरेस्ट वॉरंट घेऊन त्या व्यक्तीकडे जातो तेव्हा त्या पोलीस ऑफिसरला वाटलं पाहिजे की बेसिकली
ज्या कोर्टाने मला हा ऑर्डर दिला आहे, वॉरंट दिलेला आहे, त्या कोर्टाचं तिथं ज्युरिस्डिक्शन आहे. तेव्हा जरी फक्त त्याला असं वाटणं मोर दॅन इनफ आहे, सफिशियंट आहे सेक्शन 16चा डिफेन्स घेण्यासाठी. ठीक आहे. बेसिकली इथं 3 गोष्टी आहे. पहिली एक तर पर्सुअन्स पाहिजे, दुसरं वॉरंटेड पाहिजे, तिसरं ऑर्डर रिमेन पाहिजे. तो ऑर्डर काय पाहिजे, इन फोर्समध्ये पाहिजे. ठीक आहे. कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन असलं पाहिजे किंवा नाही हे गरजेचं नाही, फक्त त्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की त्या कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन होतं, असं त्याचा समज असला पाहिजे. तेवढीच गोष्ट महत्वाची आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. याचं एक्झाम्पल आहे, बाय ऑर्डर ऑफ कोर्ट ए अन ऑफिसर ऑफ द कोर्ट अरेस्ट बी, here there is no offense committed by A. म्हणजे ए हा एक व्यक्ती आहे. सपोज ए हा पोलीस ऑफिसर आहे. ए इज अ पोलीस ऑफिसर. याला कोर्टानं, कोर्ट ऑफ जस्टिसनं काय केलं, एक NBW वॉरंट दिलं. ठीक आहे. नॉन बेलेबल वॉरंट दिले. कोणासाठी, अरेस्ट बी नावाच्या व्यक्तीला. जेव्हा ए हा अरेस्ट करतो बी ला, then A is not liable for punishment. Then A has committed no offense. त्याची कोणतीही लायबिलिटी नाही याची, कारण की वॉरंटेड बाय आहे, विदिन व्हेन वॉरंटेड बाय आहे, सच ऑर्डर वॉज रिमेन इन द फोर्स. तो NBW वॉरंट काय होता, बेसिकली ऍक्टिव्ह होता, तो कॅन्सल झालेला नव्हता. ठीक आहे. तर यामुळे एची कोणतीही लायबिलिटी नाही. A has committed no offense. ठीक आहे. हा 2 एक्झाम्पल सोप्या पद्धतीने आपण एका चार्टद्वारे स्टडी केले. हा चार्ट आहे. आपण आता बेर ॲक्टने स्टडी करून घेऊ. सेक्शन नंबर 15 काय म्हणतो, हा बेर ॲक्ट आहे, डायरेक्ट बेर ॲक्ट मधून कॉपी आहे. सेक्शन नंबर 15 काय म्हणतो, नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय जज. कोणी केलं पाहिजे, जजनं. व्हेन ऍक्टिंग ज्युडिशियली इन द एक्सरसाइज ऑफ एनी पॉवर विच इज और विच इन गुड फेथ ही बिलीव्स टू बी गिवन टू हिम बाय लॉ. म्हणजे जजनं केलं पाहिजे. पहिली क्रायटेरिया काय, ओनली जज पाहिजे सेक्शन 15 प्रमाणे. ओके. ठीक आहे. ऍक्टिंग ज्युडिशियली पाहिजे. दुसरं काय, ऍक्टिंग ज्युडिशियली. ठीक आहे. कोणती पॉवर गिवन बाय लॉ और इन गुड फेथ he believes to be given to him बाय लॉ. यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, विदिन हिज ज्युरिसडिक्शन. ठीक आहे. ॲडिशनल आहे हा पॉईंट, कारण की सेक्शन 15 मध्ये दिलं नाही, परंतु एक केस लॉ आहे. त्या केस लॉ प्रमाणे हा आपल्याला बेसिकली हा पॉईंट आपल्याला समजायला भेटतो, विदिन हिज ज्युरिसडिक्शन. ठीक आहे. हा सेक्शन 15 आहे, जास्त काही मोठा नाही. यावर केस लॉज आणले मी, आपण ते पण स्टडी करणार आहोत पुढे. आता सेक्शन 16 याची आपण एक बेरेक्ट रीडिंग करून घेऊ. नथिंग विच इज डन इन पर्सुअन्स, म्हणजे त्या ऑर्डरच्या पर्सुअन्समध्ये, ऑर विच इज वॉरंटेड, म्हणजे त्या कोर्टाने दिलेल्याप्रमाणे, वॉरंटेड बाय जजमेंट किंवा एक ऑर्डर. एक तर जजमेंट आहे किंवा ऑर्डर आहे, कोणाची, ऑफ कोर्ट. इफ डन व्हाईल सच अ जजमेंट और ऑर्डर रिमेन इन फोर्स, तो ऑर्डर किंवा जजमेंट हा ऍक्टिव्ह आहे, म्हणजे तो कॅन्सल झालेला नाहीये. इज अन ऑफेन्स नॉटविथस्टँडिंग द कोर्ट मे हॅव हॅड नो ज्युरिसडिक्शन टू पास सच अ जजमेंट और ऑर्डर provided the person doing the act in good faith believes that court had such a jurisdiction. म्हणजेच काय, म्हणजे एखादा कोणताही ऍक्ट ऑफेन्स नाही जेव्हा एखाद्या कोर्टच्या ऑर्डर किंवा जजमेंट प्रमाणे एखाद्या व्यक्तीने केलं, जेव्हा तो जजमेंट आणि ऑर्डर ऍक्टिव्ह होता, रिमेन इन फोर्स होता, तो ऑफेन्स नसणार. आणि दुसरी गोष्ट इथून चालू होती की त्या कोर्टाचं ज्युरिसडिक्शन असणं गरजेचं नाही. नो ज्युरिसडिक्शन रिक्वायर.
ठीक आहे, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, आपल्याला प्लेन्समध्ये विचारलं जाऊ शकतो की सेक्शन 16 मध्ये ज्युरिडिक्शन रिक्वायर्ड आहे किंवा नाही. तर सेक्शन 16 मध्ये रिक्वायर्ड नाही, सेक्शन 15 मध्ये रिक्वायर्ड आहे मात्र. ठीक आहे, आणि किंवा त्या व्यक्तीला असं असं जे कोणताही पोलीस ऑफिसर किंवा पब्लिक ऑफिसर आहे त्याला असं वाटलं पाहिजे, बिलीव्स इन गुड फेथ, that the court has jurisdiction, had a jurisdiction. एवढीच गोष्ट आहे यामध्ये. आपण खूप स्लो चालतोय, अननेसेसरीली आपण जास्त सेक्शन घेत नाही, कारण की जेव्हा आपल्याला BNS हा जेव्हा आपला सॉलिड होणार तेव्हाच आपण जजमेंट रायटिंग करू शकणार. ठीक आहे, त्यामुळे इतकं स्लो आपण लेक्चर घेतो यावर, आणि एवढे लेक्चर घेतो कारण की BNS आपल्याला येणं खूप गरजेचं आहे. कारण की जेव्हा आपण एखादा मेन्सचा पेपर वाचतो तेव्हा आपण क्रिमिनल साईडमध्ये जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला समजतं की ते फक्त सिच्युएशन देतात आणि आपल्याला विचार करावा लागतो की यावर कोणतं सेक्शन लावायचं. कारण की अननेसेसरीली आपण आपलं सेक्शन चुकलं तर सगळं जजमेंट गेलं, मग चार्जेस फ्रेम होत नाही बरोबर. ठीक आहे, चार्ज फ्रेम करणं खूप महत्त्वाचं असतो. आता यावर केस लॉ आहे, ज्युडिशियल ॲक्टवर, Kapoor Chand versus State of Himachal Pradesh. A search warrant was issued against a minor married girl. आता आणखीन एक कन्सेप्ट आहे मिनॉरिटीचा, मिनॉरिटी आणि गार्डियनशिप. ठीक, जेव्हा एखादा मायनर असतो त्याचे गार्डियन कोण असतात? लीगल गार्डियन पेरेंट्स असतात. ठीक आहे, किंवा बाय कोर्ट असेल तर बाय कोर्ट किंवा आपल्याला गार्डियन भेटू शकते. हे दोन गार्डियन झाले, किंवा एखाद्या व्यक्तीला कोर्ट अपॉइंट करतो ते कोर्टमध्येच ना, जे काही नेक्स्ट किन असते त्याला अपॉइंट केलं जातं, फॅमिली मेंबर वगैरे, ते कोर्टाप्रमाणे होत असतं. परंतु जेव्हा एक सिच्युएशन तयार होते, हजबंड आहे आणि वाईफ आहे, हे दोन्ही काय मायनर आहे. ठीक आहे, हजबंड पण मायनर आहे आणि वाईफ पण मायनर आहे. ठीक आहे, जे हजबंड पण मायनर आहे आणि वाईफ पण मायनर आहे, तेव्हा ही जी मायनर वाईफ आहे हिचा गार्डियन कोण असतो? तो मायनर हजबंड असतो. ठीक आहे, तो मायनर हजबंडच असतो. हा लॉचा कन्सेप्ट आहे, थोडंसं समजून घ्या, हा सेपरेट आहे, या सेक्शन सोबत याचं काही घेणदेण नाही, परंतु तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, कारण की आपण जज होणार आणि तिथं आपल्याला कुठं ना कुठं सिच्युएशन पाहायला भेटतेच, त्यामुळे थोडं एक्स्ट्रा नॉलेज. या केसमध्ये काय झालं, अ सर्च वॉरंट वॉज इश्यूड अगेन्स्ट अ मायनर मॅरिड गर्ल. ठीक आहे, एक मायनर मॅरिड गर्ल आहे, त्याच्या अगेन्स्टमध्ये एक सर्च वॉरंट इश्यूड केलं. कोणी केलं? बाय हर मदर फॉर हर रिकव्हरी. ठीक आहे, त्याची पोझिशन पुन्हा घेण्यासाठी त्याच्या आईनं कोर्टाकडून एक सर्च वॉरंट इश्यू करावायला लागलो. ठीक आहे, द मदर ऑफ अ गर्ल ऑब्टेन अ सर्च वॉरंट अंडर सेक्शन 100 ऑफ CRPC. ठीक आहे, 100 ऑफ CRPC मध्ये जे काही टू रिकव्हरी ऑफ पोझिशन ऑफ अबडक्टेड फिमेल्स आहे, तिथून त्यानं बेसिकली याला आपण मायनर हिबस कॉर्पस पण असं म्हणतो. ठीक आहे, CRPC मधून तिनं ते सर्च वॉरंट घेतलं. द मॅजिस्ट्रेट हॅव्हिंग रेकॉर्डेड द स्टेटमेंट ऑफ अ गर्ल डायरेक्टेड हर टू बी गिवन टू हर हजबंड. ठीक आहे, परंतु त्या मॅजिस्ट्रेटने काय केलं, त्या जी मायनर वाईफ आहे, इथं मायनर मॅरिड गर्ल आहे, तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आणि काय काय सांगितलं की त्याची कस्टडी त्याच्या हजबंडला द्या. हेअर आता काय झालं, हेअर इफ द हजबंड अँड हिज कंपॅनियन, म्हणजे हजबंड आणि त्या हजबंडचे जे कोणतेही लोक आहे, त्या लोकांनी जर तिला बेसिकली सांगितलं की चल कारमध्ये बस आपल्याला जायचं आहे, तर तिथं कोणताही ऑफेन्स होणार नाही, बिकॉज दे आर प्रोटेक्टेड अंडर सेक्शन 16. म्हणजे काय, बाय द पर्सुअन्स ऑफ द बाय ऑर्डर ऑफ कोर्ट
किंवा सेक्शन 78 ऑफ IPC, त्यांना प्रोटेक्शन भेटणार आहे सेक्शन नंबर 16चा. कारण की या मॅजिस्ट्रेटने काय सांगितलंय, ऑर्डर केलंय टू गिव्ह कस्टडी टू हजबंड, हा ऑर्डर आहे. आणि जे काही कस्टडीसाठी ते हजबंड किंवा त्यांची कंपेनियन कोणतीही गोष्ट करणार तिची कस्टडी घेण्यासाठी, ती कोणतीही गोष्ट, ते कोणताही कृत्य हा ऑफेन्स होणार नाही. ठीक आहे, बेसिकली हा क्रक्स आहे या केस मधला. ठीक आहे, द ओनली, आता तुम्हाला सांगितलं होतं ज्युरिस्डिक्शन मध्ये जे काही आपल्याला एक केस लॉ आहे, हाच तो केस लॉ. द ओनली डिफरन्स बिटवीन सेक्शन 77 म्हणजे सेक्शन 15 ऑफ BNS आणि सेक्शन 78 म्हणजे सेक्शन 16 इज दॅट द ज्युडिशियल ऍक्ट मे बी प्रोटेक्टेड अंडर सेक्शन 78 इवन इफ द अथॉराइज्ड कोर्ट, म्हणजे सेक्शन 78 म्हणजे 16, इवन इफ द अथॉराइज्ड कोर्ट हॅड नो ज्युरिस्डिक्शन, म्हणजे सेक्शन 16 मध्ये कोणताही ज्युरिस्डिक्शन असणं गरजेचं नाहीये. ठीक आहे, परंतु सेक्शन 77 जे म्हणजे सेक्शन 15, द जज मस्ट ऍक्ट विदिन हिज ज्युरिस्डिक्शन टू बी प्रोटेक्टेड बाय इट. सेक्शन 15 मध्ये त्या जजचं विदिन ज्युरिस्डिक्शन ऍक्ट करणं खूप गरजेचं आहे. हा डिफरन्स आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल हा केस लॉ. पुढे जाऊया. हा महत्वाचा केस आहे, लक्षात ठेवा. सर्व म्हणजे जजमेंट रायटिंग मध्ये तुम्ही प्रत्येक क्वेश्चनला ऍटलिस्ट 2 केस लॉ लिहिण्याची तयारी ठेवा. 2 लॉस म्हणजे केस लॉ लिहिणं गरजेचं आहे. आणि या जजमेंटमध्येच जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचा रेफरन्स दिला ना, रेफरन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन, तर आपलं आन्सर दुसऱ्यांपेक्षा थोडं चांगलं वाटते. ठीक आहे, आता दुसरा केस लॉ आहे स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस नारायण दत्तात्रय अप्पा. In this case, Honorable Supreme Court held that Judicial Act exemption under section 218 of BNS, म्हणजे जे काही एक्झम्पशन भेटलेलं आहे ज्युडिशियल ऍक्टला किंवा 197 ऑफ IPC CRPC वर. ठीक आहे, हा थोडा कन्फ्युजन आहे. CRPC IPC applies only to the act performed by public servant in good faith and within the scope of their official duty and not to the acts of omission or commission that are malified or beyond the scope of official duty. सेक्शन 218 मध्ये आपल्याला काय प्रोव्हाइड केलेलं आहे की प्रॉसिक्युशन प्रोटेक्शन, जे काही प्रॉसिक्युशन जेव्हा आपण इनिशिएट करतो, ठीक आहे, प्रॉसिक्युशन आपण जेव्हा इनिशिएट करतो जजेस किंवा पब्लिक सर्वंट अगेन्स्ट जजेस किंवा पब्लिक सर्वंटच्या विरुद्ध, तेव्हा त्यांना प्रोटेक्शन असते, त्यांना आपल्याला सँक्शन वगैरे घ्यावा लागतात. परंतु हे जे प्रोटेक्शन आहे सेक्शन 217चं ते फक्त लिमिटेड आहे, लिमिटेड टू ऍक्ट्स डन इन गुड फेथ, and within the official capacity. हे 2 लिमिटेशन, जेव्हा एखादा ऍक्ट मॅलिफाईड होतो म्हणजे बॅड इंटेन्शन केला जातो अँड बियॉन्ड द स्कोप ऑफ देअर ऑफिशियल ड्युटी केला जातो, तेव्हा सेक्शन 218 BNS किंवा 197 IPC आहे की CRPC, ते मी करेक्ट करणार. मला वाटतं CRPC आहे, CRPCच आहे. ठीक आहे, तर तिथं भेटणार नाही. म्हणजे कोणताही एक वाईट कृत्य एखाद्या जजनं आउटसाइड देअर कॅपॅसिटी वाईट कृत्य केलं किंवा बियॉन्ड द स्कोप ऑफ हिज पॉवर केलं ऑफिशियल ड्युटीच्या, तर तो काही प्रोटेक्टेड नसणार, असं या केस लॉ मध्ये सांगितले. केसाचं नाव स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस नारायण दत्तात्रय अप्पा. त्याच्यानंतर थर्ड केस लॉ आहे KR लक्ष्मण वर्सेस स्टेट ऑफ तामिळनाडू. This case dealt with the issue whether the prior sanction was required before a public servant could be prosecuted for an act performed in the discharge of his official duty. The Supreme Court held that prior sanctions were required before the prosecution could be initiated against the public servant under the Judicial Act exemption in section 197. बरोबर, section CRPC आहे. These cases provide guidance on the scope that application of Judicial Act exemption under section 197 of CRPC and have helped to clarify the right and obligation of public servant in the performance of their official duties. सेम साधी गोष्ट सांगतो, जे काही प्रायर सँक्शन आहे ते रिक्वायर आहे.
ठीक आहे, प्रायर सँक्शन रिक्वायर्ड आहे तेवढीच सेक्शन 197 ऑफ CRPC किंवा 218 ऑफ BNS जेव्हा आपण वाचू तेव्हा सँक्शनसाठी जे काही स्टेट गव्हर्नमेंट किंवा एखादा पब्लिक ऑफिसर हा सेंट्रलचा असेल, केंद्राचा कोणता तरी पब्लिक ऑफिसर असेल, त्यांच्याकडून आपल्याला परमिशन घ्यावी लागतात जेव्हा आपण त्या पब्लिक ऑफिसरची ऑफिशियल ड्युटीवर त्याने कोणताही कृत्य केला त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण सू करतो किंवा कोणताही प्रोसिक्युशन त्याच्या विरुद्ध आपण आणण्याचा प्रयत्न करतो, तर आपल्याला एक प्रायर सँक्शन लागते, अथॉरिटी लागते कोणाकडून, स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, कोणाचाही जो तो पब्लिक ऑफिसर असेल तर ते अथॉरिटी लागणारच असं या केस लॉ मध्ये KR लक्ष्मण वर्सेस स्टेट ऑफ तामिळनाडू इथं सुप्रीम कोर्टने सांगितले ती अथॉरिटी लागणार. ठीक आहे, पुढे जाऊया. सेक्शन नंबर 18. ठीक आहे, ऍक्सिडेंट इन डुईंग लॉफुल ऍक्ट. आता थोडं समजून घ्या. नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन by an accident or misfortune and without any criminal intention or knowledge in doing of lawful act. पहिली गोष्ट, in lawful manner by lawful means with proper care and caution. म्हणजे इथे तीन गोष्टी. सर्वात पहिले इथे काय काय प्रेझेंट आहे तुम्ही समजून घ्या. आपल्या लॉ मध्ये सर्वात महत्त्वाचे दोन गोष्टी असतात. पहिले असते इंटेन्शन, कोणताही ऑफेन्स बघताना आपण इंटेन्शन पाहतो. दुसरं असते नॉलेज. इथं काय काय प्रेझेंट आहे, इथे काय विदाउट एनी क्रिमिनल इंटेन्शन, म्हणजे इथे काय नाही पाहिजे, कोणतीही प्रकारची क्रिमिनल इंटेन्शन नाही पाहिजे. दुसरं त्याला इथं नॉलेज पण नाही पाहिजे. इथं अब्सेंट आहे, क्रिमिनल इंटेन्शन अब्सेंट आहे आणि नॉलेज पण अब्सेंट आहे. परंतु इथं ऑफेन्स झालाय कारण की एक ऍक्सिडेंट झालाय. लॉफुल ऍक्ट करताना लॉफुल मॅनरनं, लॉफुल मीन्सनं, विथ प्रॉपर केअर अँड अटेन्शननं काय झालंय, बेसिकली इथं एक ऍक्सिडेंट झालाय तर इथं प्रोटेक्शन भेटते. ठीक आहे, त्या व्यक्तीला प्रोटेक्शन भेटते कारण की तो लॉफुल ऍक्ट करत होता, लॉफुल मॅनरनं करत होता आणि लॉफुल मीन्सनं करत होता, विथ प्रॉपर केअर अँड कॉशननं करीत होता आणि त्या व्यक्तीची कोणत्याही प्रकारची क्रिमिनल इंटेन्शन नव्हती आणि त्याला नॉलेज पण नव्हतं. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, ऍक्सिडेंट डुईंग इन लॉफुल ऍक्ट. ठीक आहे, ॲज अ इलिस्ट्रेशन आहे, आपण वाचून घेऊ. ए इज ॲट वर्क विथ हॅचेट. हॅचेट म्हणजे एक प्रकारचं बेसिकली टूल आहे. द हेड फ्लायस ऑफ म्हणजे एक प्रकारचं टूल आहे. आपल्या एक कुल्हाड, बेसिकली आपल्याकडे कुल्हाड असते, त्यास आय थिंक कुल्हाडीलाच म्हणतात. ठीक आहे, हा हॅचेट आहे, हा टूल आहे. याचा हेड काय होतो, फ्लाय होतो आणि इथे एक व्यक्ती आहे, त्याच्या डोक्याला लागतो, स्टँडिंग बाय. इफ देर वॉज नो वॉन्ट ऑफ प्रॉपर क्वेश्चन ऑर ऑन दी पार्ट ऑफ ए, हिज ऍक्ट इज एक्सक्लुझेबल अँड नॉट ऑफेन्स. म्हणजे जर याने ड्यू केअर आणि अटेन्शन घेतली होती, प्रॉपर केअर आणि कॉशन त्याच्याकडे होती ए या व्यक्तीकडे, जे काही तो लाकूड वगैरे तोडत असेल या हॅचेटने, तर त्याच्या विरोधात बी हा व्यक्ती कोणताही क्रिमिनल प्रोसिक्युशन आणू शकत नाही कारण की ऍक्सिडेंट आहे आणि ऍक्सिडेंट आर एक्झम्प्टेड अंडर सेक्शन नंबर 18. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. डायरेक्ट वाचून घेऊ. नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय अन ऍक्सिडेंट, विच इज डन बाय ऍक्सिडेंट ऑर मिसफॉर्च्यून. दोन गोष्टी आहे, ऍक्सिडेंट किंवा मिसफॉर्च्यून. अँड विदाउट एनी क्रिमिनल इंटेन्शन, म्हणजे इथं काय नाही, क्रिमिनल इंटेन्शन अब्सेंट आहे, ऑर विदाउट एनी काइंड ऑफ क्रिमिनल नॉलेज, दोन्ही गोष्ट अब्सेंट आहे. इन डुईंग अ लॉफुल ऍक्ट, पहिले एक लॉफुल ऍक्ट पाहिजे, इन लॉफुल मॅनर पाहिजे, और बाय लॉफुल मीन्स पाहिजे. लॉफुल मीन्स म्हणजे काय, असं कोणताही तुम्ही इलिगल रित्याने तो ऍक्ट केला नाही पाहिजे, तो लिगल रित्याने केलं पाहिजे. जे काही प्रोसिजर येते ऍक्ट करण्याची तीच यूज केली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पलसाठी लॉफुल मीन्सचं एक्झाम्पल खूप सोपं आहे. आपण एखादी कार घेतली, ठीक आहे, एखादी कार घेतली आणि ती कार चालवण्यासाठी आपल्याकडे एक रस्ता असतो. ठीक, ही रोड आहे. ठीक आहे, ही रोड आहे. ठीक आहे, या रोडवरून आपण कार चालवली पाहिजे. आपण डायरेक्ट इथं रेल्वेच्या पटरीवरती नेली ना तर ही अनलॉफुल होते. आपण हिला डायरेक्ट रेल्वे क्रॉसिंगवर जाऊन तिथून चालवलं ना तर ते रेल्वे ऍक्ट प्रमाणे ऑफेन्स आहे. ठीक आहे, 1920 आय थिंक रेल्वे ऍक्ट 1920 आहे, त्यानुसार हा ऑफेन्स आहे. हा अनलॉफुल मीन्स आहे आणि हा लॉफुल मीन्स आहे. ठीक आहे, हा बेसिक एक्झाम्पल आहे, तुम्ही अनेक एक्झाम्पल तयार करू शकता. हा अनलॉफुल मीन्स आहे.
ठीक आहे. इलिस्ट्रेशन आहे हा तो सेमच इलिस्ट्रेशन आहे मागे जे आपण वाचलं. ए इज ॲट वर्क विथ हॅचेट, द हेड फ्लायज ऑफ अँड किल्स द मॅन हू इज स्टँडिंग बाय. Here, if there was no want of proper caution on part of A, his act is excusable and not offense. जरी त्या माणसाची मृत्यू झाली तरी पण त्याच्या एच्या रीत्याने कोणत्याही प्रकारचं बेसिकली नो वॉन्ट ऑफ प्रॉपर, त्याने पूर्ण कॉशन्स आणि प्रॉपर जे काही लॉफुल मीन्स होते ते यूज केले ते जेव्हा तो हॅचेट सोबत काम करत होता, कुल्हाडी सोबत, तर त्याला एवर कोणत्याही प्रकारचा प्रॉसिक्युशन किंवा केस तो दुसरा व्यक्ती आणू शकत नाही. ठीक आहे. याचा केस लॉ आहे स्टेट ऑफ गव्हर्नमेंट. इथं कोणता, ठीक आहे, स्टेट ऑफ गव्हर्नमेंट वर्सेस रंगास्वामी 1992. दिस केस इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल दॅट ॲक्ट डन बाय अन ॲक्सिडेंट, कोणताही ॲक्ट जेव्हा एखादा ॲक्सिडेंट होतो विल कम अंडर सेक्शन 18 ऑफ IPC. ठीक आहे. इन दिस केस द अक्यूज वेंट विथ द व्यू ऑफ किलिंग हायना. हायना हे एक प्राणी आहे, आपल्याला माहित असेल. ठीक आहे. अँड हर्ड अ साऊंड फ्रॉम डायरेक्शन अँड फायर्ड अ शॉट ॲट हिज डायरेक्शन. म्हणजे एक व्यक्ती आहे, जंगलात गेलाय खूप मोठ्या. ठीक आहे. इथं खूप सारे झाडं वगैरे आहे. ठीक आहे. झाडं वगैरे आहे, तो जंगलात गेलाय खूप मोठ्या, अनेक ट्री आहे इथं. ठीक आहे. आता काय करतो, इथं एका डायरेक्शननं त्याला आवाज ऐकू येतो. हा ए व्यक्ती आहे, त्याला एका डायरेक्शननं आवाज ऐकू येतो आणि तो काय करतो, तिथं फायर करतो. ठीक आहे. ही फायर करतो, याची गन आहे, या गननं तो फायर करतो. फायर करतो या गननं. ठीक आहे. या गननं जेव्हा तो फायर करतो ना, इथं एक व्यक्ती होता, याला माहित नाही, आणि तिथं त्या व्यक्तीची मृत्यू होते, या बी नावाच्या व्यक्तीची मृत्यू होते. ठीक. बट लेटर इट वॉज कन्व्हिन्स दॅट इट वॉज अ पर्सन नॉट हायना. तो काही प्राणी नव्हता, तो एक माणूस होता. देन ही प्लीडेड दॅट इट वॉज रेनिंग अँड हॅड अ बोनाफाईड इम्प्रेशन दॅट इट वॉज हायना. म्हणजे इथं पाऊस पडत होता खूप. ठीक आहे. पाऊस पडत होता आणि तो काय होता, त्याला असं वाटलं की तो हायनाच आहे, अँड फायर्ड शॉट विथ द प्रोटेक्टिंग पीपल अराउंड फ्रॉम बिंग अटॅक. म्हणजे या हायनापासून या हायना नावाच्या प्राणीपासून दुसऱ्या व्यक्तीनं प्रोटेक्ट करण्यासाठी या व्यक्तीनं फायर केलं. हा, आणि या दुसऱ्या व्यक्तीची मृत्यू झाली. त्याची काही इंटेन्शन नव्हती. म्हणजे इथं काय ॲब्सेंट आहे, इथं क्रिमिनल इंटेन्शन ॲब्सेंट आहे आणि क्रिमिनल नॉलेज पण ॲब्सेंट आहे. ठीक आहे. द कोर्ट upheld that the accused will be entitled to the benefit mentioned under section 18 of IPC, as beside other fact there was no expectation of any other person being present in that area in which death was happened, so it was proved that act was a result of the accident. ठीक आहे. कोर्टाने त्याला, या व्यक्तीला कोणताही प्रॉसिक्युशन आणलं नाही, कारण की तो त्याला प्रोटेक्ट केलं सेक्शन 18 ऑफ IPC. ठीक आहे. पुढे जाऊया. जगेश्वर वर्सेस एम्पेरर 1924. This case is based on the principle that when an act is not lawful in lawful manner by lawful means, it will not come under the section. It will not come under section 18 of the 18 of IPC. In this case, the accused was hitting a victim. म्हणजे accused हा एक accused आहे, तो एका victimला मारत होता. ठीक आहे. ए हा एक व्यक्ती आहे, हा accused आहे, आणि हा बी या व्यक्तीला मारतोय, हा victim आहे, याला मारत होता. ठीक आहे. मारत होता. ठीक आहे. आणि काय झालं, इन दिस केस द अक्यूज वॉज हिटिंग विक्टिम अँड ऍक्सिडेंटली हिट द वाईफ ऑफ अक्यूज हू वॉज प्रेग्नेंट. म्हणजे इथं एक त्याची वाईफ पण आहे या माणसाची, आणि त्या वाईफला काय झालं, यानं हिट केलं. ठीक आहे. द कोर्ट हेल्ड दॅट अक्यूज विल नॉट बी एंटाइटल्ड टू द बेनिफिट ऑफ सेक्शन 18. इट्स बिकॉज इवन दो डेथ ऑफ चाइल्ड वॉज बाय ॲक्सिडेंट. ही प्रेग्नेंट लेडी होती आणि या अक्यूजने याला मारलं आणि याच्या गर्भात जे काही चाइल्ड होतं त्या चाइल्डची मृत्यू झाली. द डेथ ऑफ चाइल्ड वॉज बाय ॲक्सिडेंट. द ॲक्ट वॉज नॉट लॉफुल इन लॉफुल मॅनर बाय लॉफुल मीन्स. म्हणजे जेव्हा आपण सेक्शन बेसिकली
सेक्शन नंबर 18 होतं वाटतं ॲक्सिडेंट. सेक्शन 18 जेव्हा आपण वाचलं, सेक्शन 18मध्ये काय झालं की सेक्शन 80ची काय बेसिकली काय इन्ग्रेडियंट काय की तो ॲक्ट जे काय पाहिजे लॉफुल ॲक्ट पाहिजे. ठीक आहे. हा जी जगेश्वर जे काही जगेश्वर नावाचा व्यक्ती आहे तो काही लॉफुल ॲक्ट करीत नव्हता, तो मारत होता अनलॉफुली. लॉफुल मीन्स आहे का? नाही. लॉफुल मीन्स पण नाही, लॉफुल ॲक्ट आणि लॉफुल मॅनर पण नाही, तिन्ही गोष्ट अब्सेंट होत्या इथं. ठीक आहे. त्यामुळे कोर्टानं या जागेश्वर नावाच्या व्यक्तीला एक्झम्पशन दिलं नाही, त्याला कन्व्हिक्ट केलं. कारण की सेक्शन 80चं प्रोटेक्शन फक्त लॉफुल ॲक्ट करताना, लॉफुल मॅनर मीन्स न करताना, लॉफुल मॅनर पाहिजे, तिन्ही गोष्ट प्रेझेंट पाहिजे, विदाऊट क्रिमिनल इंटेन्शन पाहिजे आणि विदाऊट क्रिमिनल नॉलेज पाहिजे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. पुढे जाऊया. आणखीन एक केस var टुंडा वर्सेस स्टेट 1950. This case is based on the principle that when an act is done without a criminal intention or knowledge, म्हणजे सेक्शन 18चे इन्ग्रेडियंट पूर्ण झाले, विदाउट क्रिमिनल इंटेन्शन आणि नॉलेज आहे इथं, इट विल कम अंडर सेक्शन 80 म्हणजे सेक्शन 18. इन दिस केस द अक्यूज टुंडा, अक्यूज हा टुंडा नावाचा एक व्यक्ती आहे, अँड द डिसीज वर फ्रेंड, दोन्ही अक्यूज आणि डिसीज म्हणजे अक्यूज टुंडा आणि डिसीज फ्रेंड होते, मित्र होते. अँड व्हेरी इंटरेस्टेड इन रेसलिंग, त्यांना कुस्ती करायचा खूप छंद होता. अँड वेर एंगेज इन रेसलिंग, ते रेसलिंग करत होते. व्हाईल रेसलिंग द डिसीज गॉट इंजुर्ड, टुंडाने त्या डिसीजला म्हणजे जो काही मृत्यू पावलाय तर इंजुर्ड झालाय रेसलिंग करताना ऑन हिज हेड अँड इट वॉज रिझल्ट इन हिज डेथ. म्हणजे जेव्हा टुंडा आणि त्याचा मित्र रेसलिंग करत होते, त्याच्या मित्राला टुंडाने मारलं रेसलिंग करताना, कोणतेही क्रिमिनल इंटेन्शन किंवा क्रिमिनल नॉलेज नसताना, आणि त्याच्या डोक्याला लागला आणि तो जे काही मित्र होता तो मृत्यू पावला. ठीक आहे. इन दिस केस द अलाहाबाद हायकोर्ट ऑब्झर्व दॅट द इंजुरी कॉज बाय डेथ वॉज रिझल्ट ऑफ ऍक्सिडेंट अँड देर वॉज नो फॉल प्ले ऑन पार्ट ऑफ अक्यूज. कोणताही कृत्य टुंड्या नावाच्या व्यक्तीने असं केलं नव्हतं की तो फाऊल आहे, म्हणजे चुकीच्या पद्धतीने तो काही रेसलिंग करीत नव्हता. In addition to that, the court held that there was an implied consent of the deceased in the taking any risk in wake of wrestling. Therefore, the accused was entitled to get benefit under section 18 and section 87. म्हणजे सेक्शन नंबर 18 आणि सेक्शन नंबर 25 ऑफ BNS. ठीक आहे. आय हॅव तुम्हाला समजलं. सेक्शन नंबर 25 बेसिकली टॉक्स अबाउट, सेक्शन 25 टॉक्स अबाउट violently non-fit injuria. Injury with consent is no injury. With consent is no injury. ठीक आहे. जेव्हा आपण सेक्शन 25 वाचू तेव्हा आपण परत इथं सेक्शन व्हायलेंटली नॉन फिट इंजुरियावर येऊ. हा एक केस लॉ आहे टुंडा वर्सेस स्टेट 1950. आता सेक्शन 19 म्हणजे नेसेसिटी. सेक्शन नंबर 19, ॲक्ट लाईकली टू कॉज हार्म बट डन विदाउट क्रिमिनल इंटेंट. ठीक आहे. क्रिमिनल इंटेंट अँड टू प्रिव्हेंट अदर हार्म. नेसेसिटी आहे, म्हणजे नेसेसिटीचं मराठीमध्ये शब्द आपण सोप्या भाषेमध्ये गरज असं लिहू शकतो. ठीक आहे. गरज. ॲक्ट लाईकली टू कॉज हार्म बट डन विदाउट क्रिमिनल इंटेंट अँड टू प्रिव्हेंट अदर हार्म. ठीक आहे. नथिंग इज अन ऑफेन्स मेरली बाय रिझन ऑफ इट बिंग डन विथ नॉलेज. म्हणजे आपण जेव्हा सेक्शन नंबर 18 वाचलं, सेक्शन नंबर 18 मध्ये काय ॲब्सेंट होतं? क्रिमिनल इंटेन्शन ॲब्सेंट होती आणि नॉलेज पण ॲब्सेंट होती. परंतु सेक्शन नंबर 90 मध्ये नॉलेज प्रेझेंट आहे. ठीक आहे. नॉलेज इथं बघा, विथ नॉलेज प्रेझेंट आहे. दॅट इज लाईकली टू कॉज हार्म if it done without criminal intention to cause harm and in good faith. ठीक है. in good faith for the purpose of preventing or avoiding other harm to the person or property. इथं पर्सन पण इन्क्लूड आहे, तसं तर सर्वांमध्येच इन्क्लूड आहे पर्सन आणि प्रॉपर्टी. ठीक आहे. म्हणजे सेक्शन नंबर 19 मध्ये नॉलेज आहे परंतु क्रिमिनल इंटेन्शन ॲब्सेंट आहे. बघा इंटेन्शनचा केवढा मोठा रोल आहे. जरी नॉलेज असली परंतु क्रिमिनल इंटेन्शन नसली तर सेक्शन नंबर 90 मध्ये आपल्याला डिफेन्स आहे. आपल्याला म्हणजे कोणत्याही व्यक्तीला एक डिफेन्स आहे. एक्सप्लेनेशन, इट इज अ क्वेश्चन ऑफ फॅक्ट. हा खूप महत्त्वाचा आहे. इन सच केस वेदर द हार्म टू बी प्रिव्हेंटेड और अवॉइडेड वॉज सच a nature and so immediate as to justify or excuse the risk of
डुईंग द ऍक्ट विथ द नॉलेज दॅट इट वॉज लाईकली टू कॉज हार्म. म्हणजे हा क्वेश्चन ऑफ फॅक्ट आहे की जेव्हा एखादी सिच्युएशन अराइज होते, एखादा ऍक्ट हार्म प्रिव्हेंट करण्यासाठी आपण दुसरा हार्म करतो, म्हणजे एखादा मोठा हार्म प्रिव्हेंट करण्यासाठी आपण एखादा छोटा हार्म करतो, छोटा हार्म इंटेन्शनली करतो, विथ नॉलेज करतो. ठीक आहे. तर ही जी सिच्युएशन असणार हा क्वेश्चन ऑफ फॅक्ट असणार, केस बाय केस व्हॅरी करणार, व्हॅरी बाय इच केस. जसं साहेब पाहणार की त्या केसमध्ये असं सिच्युएशन होती का, की एखादा मोठा हार्म तिथे एक्झिस्ट करत होता का. जर एखाद्या व्यक्तीने एखादा हार्म कॉज केला आणि तो डिफेन्स घेऊ लागला सेक्शन नंबर 90चा 81चा IPCच्या, तर जज साहेब पाहणार प्रत्येक सिच्युएशन मध्ये की खरंच तिथे एक मोठा हार्म तिथं होता का. जर असेल तरच त्या व्यक्तीला सेक्शन नंबर 90चा डिफेन्स भेटणार. ठीक आहे. इथे ही एक लीगल मॅक्सिम आहे, क्वाड नेसेसिटास नॉन हॅबिट लीगल. नेसेसिटी नोज नो लॉ. Breaking the words of a law is not breaking the law so long as intent of a law is not broken. म्हणजे एखादा लॉ तुम्ही ब्रेक केलं ठीक आहे, नेसेसिटीमुळे तुम्ही एखादा लॉ ब्रेक केला तर ठीक आहे, परंतु तुम्ही त्या लॉची इंटेन्शन ब्रेक केली नाही पाहिजे. एवढी गोष्ट महत्वाची आहे. क्वाड नेसेसिटास नॉन हॅबिट लीगल. आय होप तुम्हाला समजलं असेल. बेरेक्ट ही डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी आहे, ते पण वाचून घेऊ. The doctrine of necessity is a legal principle that allows individual to act in a ways that would normally illegal. म्हणजे ही एक अशी डॉक्ट्रिन आहे जे एखाद्या इंडिव्हिज्युअल म्हणजे एखाद्या पर्सनला अलाव करते की कोण अशा रित्याने अलाव करते ऍक्ट करण्यासाठी जे काही इलिगल आहे किंवा अनइथिकल आहे, इन ऑर्डर टू प्रोटेक्ट द ग्रेटर गुड और प्रिव्हेंट ग्रेटर हार्म. एखादा मोठा गुड प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा एखादा मोठा हार्म थांबवण्यासाठी त्या इंडिव्हिज्युअलला अलाव करते. या अशा डॉक्ट्रिनला आपण म्हणतो डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी. द डॉक्ट्रिन इज बेस्ड ऑन द आयडिया दॅट सर्टन सिच्युएशन द नीड टू प्रिव्हेंट ग्रेटर हार्म और प्रोटेक्ट द ग्रेटर गुड कॅन बी जस्टिफाय द ऍक्शन दॅट माइट अदरवाइज बी कन्सिडर्ड अनलॉफुल और इमोरल. ठीक आहे. ही डॉक्ट्रिन जस्टिफाय करते एखाद्या अनलॉफुल और इमोरल ऍक्टला, कारण की ते प्रिव्हेंट करतो ग्रेटर हार्मला किंवा प्रोटेक्ट करतो ग्रेटर गुडला. ठीक आहे. द डॉक्ट्रिन ऑफ अ नेसेसिटी इज ऑफन इन्वोक्ड इन सिच्युएशन ऑफ इमर्जन्सी. ती कधी वापरली जाते, इन्वोक म्हणजे वापरली जाते. ठीक आहे. वापरली जाते कधी, इमर्जन्सी किंवा क्रायसिसच्या सिच्युएशनला, where there is need to act quickly and decisively in order to prevent greater harm from occurring. It is also used in to justify the action taken by individual who is trying to protect themselves or other harm. ठीक आहे. त्याचा दुसरा उपयोग कुठे होतो, एखादा इंडिव्हिज्युअल जेव्हा स्वतःला प्रोटेक्ट करतो फ्रॉम अदर काइंड ऑफ हार्म, तिथं पण नेसेसिटीची डॉक्ट्रिन उपयोग होते. ठीक आहे. त्याचं बेरेक्ट बघून घेऊ. सेक्शन 90 काय सांगतो, ऍक्ट लाईकली टू कॉज हार्म बट डन विदाउट क्रिमिनल इंटेंट. इथं महत्वाचं आहे. ठीक आहे. प्रिव्हेंट अदर हार्म. नथिंग इज अन ऑफेन्स मेरली बाय रिझन ऑफ इट्स बीइंग डन विथ द नॉलेज. इथं नॉलेज प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे इथं मी लिहितो, प्रेझेंट आहे नॉलेज, ॲब्सेंट आहे. हे खूप महत्वाचे आहे, कारण की आपल्या प्रिलिम्समध्ये आपल्याला एक सिच्युएशन देतात आणि विचारतात या सिच्युएशनवर कोणता सेक्शन अप्लाय होतो. ठीक आहे. लाईकली टू कॉज हार्म इफ इट डन विदाउट अ क्रिमिनल इंटेन्शन to cause harm and in good faith for the purpose of preventing or avoiding other harm to person or property. ठीक है. It is a question of fact in such a case whether the harm to be prevented or avoided was such a nature so immediate as to justify or excuse the risk of doing act with the knowledge that it was likely to cause harm. हा क्वेश्चन ऑफ फॅक्ट असणार. ठीक आहे. क्वेश्चन ऑफ फॅक्ट आहे, इथं अंडरलाईन करतो मी, हायलाइटच करतो की प्रत्येक केस प्रमाणे हा क्वेश्चन ऑफ फॅक्ट असणार की जज साहेब पाहणार की प्रत्येक केसमध्ये तिथं जे काही हार्म कॉज केलंय त्या हार्मपेक्षा जास्त तिथं एक हार्म प्रेझेंट होता
आणि त्या हार्मला प्रिव्हेंट करण्यासाठी एखाद्या व्यक्तीने एखादा ऍक्ट केलाय आणि विदाउट क्रिमिनल इंटेन्शन केलंय, परंतु विथ क्रिमिनल नॉलेज केलंय. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. याची इलिस्ट्रेशन आहे. ए इज अ कॅप्टन ऑफ वेसल. कॅप्टन ऑफ वेसल म्हणजे वेसल आपण डेफिनेशन मध्ये पाहिलेलं आहे. वेसल म्हणजे काय, एखादी जलयान म्हणतो आपण याला, कॅरिंग ऑफ ह्युमन बिंग ऑफ प्रॉपर्टी बाय मीन्स ऑफ वॉटर. ठीक आहे. Suddenly and without any fault on the negligence on his part find himself in the position that before he can stop his vessel he must inevitably run down a boat B. म्हणजे एक जहाज आहे. ठीक आहे, हा हा वॉटर आहे, ही वॉटर बॉडी आहे. ठीक आहे, या वॉटर बॉडीवर एक जहाज आहे. सॉरी, वॉटर बॉडी हायलाइटर. वॉटर बॉडीवर एक जहाज आहे, ही एक वॉटर बॉडी आहे. या वॉटर बॉडीवर ना एक जहाज चालतो. ठीक आहे, आपण जहाज घेऊ. हा एक जहाज आहे. इथे याचा एक कॅप्टन आहे, तो कॅप्टन आहे. इथे एक छोटीशी बोट आहे. ठीक आहे, आणि या कॅप्टनचा कोणताही फॉल्ट नाही. ठीक आहे, या कॅप्टनचा कोणताही प्रकारचा फॉल्ट नाही. ठीक आहे, तर जर या कॅप्टनला बेसिकली या जहाजमधले जे हजारो व्यक्ती बसलेले आहे त्यांना प्रोटेक्ट करायचं असेल, तर बेसिकली असं सिच्युएशन आली आहे की या बोटवरूनच त्याला, बी नावाच्या बोटवरूनच या जहाजाला घेऊन जावं लागणार आहे. अशी अशी एक नेसेसिटी या कॅप्टन समोर आली आहे. आणि या सर्व व्यक्तींना प्रोटेक्ट करण्यासाठी हा कॅप्टन काय करतो, या लहानशी जी बोट आहे यावरून आपलं जहाज घेऊन जातो आणि या बोट बेसिकली काय होते, बुडते. ठीक आहे, तर आता पुढे काय सांगितलं, with the 20 or 30 passenger on board, unless he changes the course of vessel, and by changing his course of vessel he must incur the risk of running down a boat C with 2 passenger on board, which he may possibly clear if A alter his course without any intention to run down the boat C and in good faith for the purpose of avoiding danger to the passenger in boat B, he is not guilty of offense, though he may have run down a boat C by doing an act which he is not likely to cause that effect if he found as a matter of fact that the danger which he intended to avoid was such as excuse him in occurring the risk of running down boat C. म्हणजे इथं आणखीन एक बोट त्याने ऍड केली आहे. ही 2 बोट इथे ऍड केली आहे. ही एक तिसरी बोट आहे सी नावाची. ठीक आहे, या सी नावाच्या बोटला या बी मध्ये 20 लोक आहे आणि या सी मध्ये 2च लोक आहे. तर बेसिकली इथून हा जो कॅप्टन आहे बी ला वाचवण्यासाठी सी वरून आपली शिप घेऊन जातो आणि बेसिकली बी मधल्या 20 लोक वाचवतो आणि सी मधले 2 लोक तिथे मृत्यू पाहतात. तरी हा ऍक्ट हा नेसेसिटीमुळे, या कॅप्टनची कोणतीही चूक नसल्यामुळे याला बेसिकली डिफेन्स भेटणार आहे. सेक्शन नंबर 90. एवढीच गोष्ट या इलिस्ट्रेशन नंबर ए मध्ये सांगितली. आता बी मध्ये काय सांगितलंय, ए इन ग्रेट फायर पुल्स डाउन हाऊस इन ऑर्डर टू प्रिव्हेंट अ कॉन्फिग्युलेशन फ्रॉम स्प्रेडिंग. He does this with the intention in good faith for saving human life or property. Here, if it were found that the harm to be prevented was such nature and so imminent as to excuse A's act, A is not guilty of an offense. म्हणजे अनेक बिल्डिंग आहे. इथं ए एक बिल्डिंग आहे, ही एक बिल्डिंग आहे, याला लगत एक दुसरी बिल्डिंग आहे, इथे एक तिसरी बिल्डिंग आहे. ठीक आहे, ठीक आहे, ही बिल्डिंग्स आहे, इथं विंडोज आहे. सॉरी अनेक बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंग मध्ये आग लागली आहे. इथं याचा दरवाजा आहे, इथं ही एक बिल्डिंग आहे.
सॉरी कुठं चुकतंय, थोडं टेक्नॉलॉजी मला वापरता येत नाही. ठीक आहे, ही एक बिल्डिंग आहे बेसिकली. या बिल्डिंग मध्ये ए नावाच्या बिल्डिंग मध्ये काय झालं, आग लागली. ठीक आहे, या बिल्डिंग मध्ये आग लागली, फायर आहे ए नावाच्या बिल्डिंग मध्ये, आणि बी ही आणि सी हे तिन्ही बिल्डिंग आहे, इथे लगतची बिल्डिंग आहे. या ए नावाच्या बिल्डिंग मध्ये फायर आहे. तर ए काय करतो, ही बिल्डिंग बेसिकली कोणत्याही पद्धतीने सेपरेट करतो, काहीतरी प्रॉपर्टी डिस्ट्रॉय करतो या बिल्डिंग मध्ये, कारण की स्प्रेड होऊ नये ही फायर. जेव्हा ए हा बेसिकली कोणती एक छोटीशी प्रॉपर्टी डिस्ट्रॉय करतो बी या बिल्डिंगला आणि सी या बिल्डिंगला वाचवण्यासाठी, तेव्हा बेसिकली एचं जे ऍक्ट आहे डिस्ट्रक्शन ऑफ प्रॉपर्टीचा, ते डिफेन्स ते घेऊ शकते सेक्शन नंबर 90चा, कारण की त्याची इंटेन्शन नव्हती ती, त्याची इंटेन्शन होती फक्त ती प्रॉपर्टी प्रोटेक्ट करण्याची. ठीक आहे, जे काही त्यामधले लोक आहेत त्यांना वाचवण्याची त्याची इंटेन्शन होती, टू प्रिव्हेंट बेटर गुड, दॅट वॉज हिज इंटेन्शन. म्हणून ते जे काही त्याने डिस्ट्रॉय केलंय इन गुड फेथ मध्ये केलंय, आणि टू प्रिव्हेंट बिगर हार्म, यामुळे तो सेक्शन नंबर 90 मध्ये त्याचा ऍक्ट आहे डिफेन्स घेतला जाणार. यामध्ये केस लॉ आहे, खूप महत्वाचा केस लॉ आहे, आर वर्सेस डेडली आणि स्टिफसन. याला मिग्नॉट स्टँक केस असं म्हणतात. आर वर्सेस डेडली आणि स्टीफन्स इज अ फेमस इंग्लिश लीगल केस दॅट इन्व्हॉल्व द डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी. ठीक आहे, या बेसिकली या केस लॉ मधून डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी ही तयार झालेली आहे. ठीक आहे, द केस इन्व्हॉल्व 4 मेन, बेसिकली 4 लोक आहेत. ठीक आहे, एक बोट आहे, या बोटवर हे लाईफ बोट आहे, आपण मूवी मध्ये पाहिलं लाईफ बोट. ठीक आहे, इथे 4 लोक आहे. या लाईफ बोटीवर 4 लोक आहे, आणि ही बेसिकली स्टँडर्ड इन सी आहे, म्हणजे एक विशाल काय समुद्रामध्ये ही एकटी पडलेली आहे. आता त्यांची जी शिप आहे ती तुटली, आणि हे 4 लोक त्या लाईफ बोटवर आहे. ठीक आहे, आफ्टर सेव्हरल डेज त्यांना कोणत्याही प्रकारचा अन्न पाणी नाही आहे. आता बेसिकली शिप ब्रेक आहे, त्यांचं जहाज सुटलंय आणि स्टँडर्ड ऑन द लाईफ बोट इन मिडल ऑफ ओशन, म्हणजे ते समुद्राच्या मध्यभागामध्ये कुठेतरी बेसिकली भटकले. आफ्टर सेव्हरल डेज विदाउट फूड अँड वॉटर, सेव्हरल डेज झाले, खूप दिवस झाले, त्यांना खूप पाणी पण नाही आणि अन्न पण नाही. आता काय झालं, द मेन डिसाइडेड टू किल अँड ईट वन ऑफ देअर कॉम्रेड, म्हणजे हा एक लहान मुलगा आहे, यंग बॉय. या तिघांनी काय डिसाईड केलं की याला मारायचं आणि खायचं. ठीक आहे, यंग बॉय इन ऑर्डर टू सर्वाईव्ह, त्यांना जीवन जगण्यासाठी या बॉयला मारायचं आणि खायचा. दे वर इव्हेंच्युअली रेस्क्यूड. आता या तिघांनी काय केलं, याला मारलं आणि खाल्लं. ठीक आहे, दे वर इव्हेंच्युअली रेस्क्यूड. काही दिवसानंतर काय झालं, त्यांना बेसिकली बचाव कार्य करण्यात आलं. एक शिप त्यांच्या बाजून जाऊ लागली आणि त्यांना काय केलं, त्यांना वाचवलं. ठीक आहे, दे वर इव्हेंच्युअली रेस्क्यूड बाय पासिंग शिप अँड चार्ज विथ मर्डर. आता यांच्यावर चार्ज झालं मर्डरचा. ड्युरिंग द ट्रायल द डिफेंडेड आर्ग्यूड, त्यांचं आर्ग्युमेंट काय होती, दॅट दे वर जस्टिफाईड इन किलिंग अँड इटिंग देअर कॉम्रॅड. त्यांचं जे मारणं होतं त्या यंग बॉयला ते जस्टिफाईड होतं, कारण की इट वॉज नेसेसिटी टू सेव्ह देअर ओन, त्यांची जीव वाचवण्यासाठी त्यांचं त्या यंग बॉयला मारणं हा जस्टिफाईड होता. दे आर्ग्यूड द डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी अप्लाइड इन देअर केस. त्याने काय सांगितलं की आमच्या केसमध्ये डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी अप्लाय होते, ॲज दे वर फेसिंग द सिच्युएशन ऑफ एक्स्ट्रीम नेसेसिटी अँड हॅड नो अदर रिझनेबल मीन्स ऑफ सर्वायवल. परंतु कोर्टने काय म्हटलंय, द कोर्ट रिजेक्टेड, कोर्टने त्यांचं जे काही आर्ग्युमेंट होतं रिजेक्ट केलं, अँड फाउंड द डिफेंडेड गिल्टी ऑफ मर्डर, त्यांना मर्डरसाठी कन्व्हिक्ट केलं. द जज स्टेटेड दॅट द डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी कुड नॉट बी यूज टू जस्टिफाय द किलिंग ऑफ अनदर पर्सन, म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटीचा तुम्ही उपयोग हा दुसऱ्या व्यक्तीला मारण्यासाठी करू शकत नाही. इवन इन द सिच्युएशन ऑफ एक्स्ट्रीम नेसेसिटी, कितीही गरज असू द्या, तुम्ही डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी दुसऱ्याला मारण्यासाठी वापरू शकत नाही. द डिफेंडेड वेअर सेंटेन्स टू डेथ, त्यांना मृत्यू दंड देण्यात आला. बट सेंटेन्स वॉज लेटर कम्युनिकेटेड, म्हणजे त्याला त्या सेंटेन्सला कम्युट करण्यात आला, चेंज करण्यात आला. 6 months to prison. The case of R versus Dudley and Stephens
is often cited as example of limit of doctrine of necessity, as it demonstrates that doctrine could not be used to justify the killing of another person. बेसिकली या केस म्हणून आपल्याला लिमिट ऑफ, पहिले तर डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी या केस मधूनच आलेली आहे. याला या केसचं दुसरं नाव मेगोनेट सँक केस असं म्हणतात. लिमिट ऑफ डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी आपल्याला या केस मधून पाहायला भेटते. ठीक आहे, पुढे जाऊया. युनायटेड स्टेट वर्सेस होम 1842. इन दिस केस अमेरिकन वेसल बाय नेम ऑफ विलियम ब्राउन, एक अमेरिकेचा जहाज आहे त्याचं नाव विलियम ब्राउन आहे, कंटेनिंग 65 पॅसेंजर आणि 17 क्रू मेंबर. त्या जहाजावर 65 पॅसेंजर आहे आणि 17 क्रू मेंबर आहे जे काही जहाजाचे कर्मी आहे. हिट आईसबर्ग, त्याने एका बेसिकली आईसबर्गला हिट केलं आणि तो बेसिकली सँक होऊ लागला. ठीक आहे. ॲज रिझल्ट ऑफ लॉंग बोट वॉज कास्ट अड्रिफ्ट इन स्ट्रोमी सी, म्हणजे जे काही त्यांची लॉंग बोट आहे, बचाव बोट आहे, ती सी मध्ये, स्ट्रोमी सी मध्ये जे काही तुफानी समुद्र आहे त्यामध्ये ती हरवण्यात आली. इन ऑर्डर टू प्रिव्हेंट द बोट फ्रॉम बिंग संक, प्रिव्हेंट म्हणजे ती जी बुडती जहाज आहे त्याला वाचवण्यासाठी द मेंबर ऑफ क्रू थ्रीव सम पॅसेंजर ओव्हरबोर्ड, ते जहाज जे बुडते त्याला वाचवण्यासाठी काय केलं, काही पॅसेंजरला त्या क्रू मेंबरनं पाण्यामध्ये फेकलं. लेटर व्हेन द केस केम अप फॉर द ट्रायल ऑफ वन ऑफ क्रू मेंबर, नंतर त्यांच्यावर काय झालं, केस झालं आणि कोर्टाने काय केलं, द कोर्ट हेल्ड दॅट सच सिच्युएशन ऑफ अ नेसेसिटी मे बी कन्सिडर्ड ॲज अ डिफेन्स अगेन्स्ट द चार्ज ऑफ क्रिमिनल होमिसाइड. जे काही व्यक्ती त्यांनी पॅसेंजर समुद्रात फेकले ते मेले आणि त्या क्रू मेंबर विरुद्ध बेसिकली केस आणण्यात आला आणि कोर्टाने काय सांगितलं की ती नेसेसिटी होती. हावे द कोर्ट स्टेटेड दॅट दोज हू वर सॅक्रिफाईड मस्ट बी फेअरली सिलेक्टेड डिपेंडिंग अपॉन दी ग्रुप ऑफ पीपल अँड प्रेझेंट. बेसिकली कोर्टाने सांगितलं, जस्टिफाय केलं, त्याने जे काही जस्टिफाय केलं, जे काही लोक फेकले, लोक समुद्रात जे काही सॅक्रिफाईड केले, लोक समुद्रात पॅसेंजर होते, समुद्रात फेकले, ते जस्टिफाय केलं. फक्त एवढं सांगितलं की नेसेसिटीच्या टायमाला तुम्ही कोणते लोक फेकतात, म्हणजे जे काही ओल्ड एज असेल तर त्यांना फेका, कारण की ते वेट कमी करायचं होतं त्या शिपचं, कारण की ते शिप बेसिकली डुबू लागली. त्याला वाचवण्यासाठी त्यानं काही लोक फेकले आणि त्यालाच कोर्टाने जस्टिफाईड केलं. युनायटेड स्टेट्स वर्सेस होम या केस लॉमध्ये. आणखीन एक केस आहे रेक्स वर्सेस ब्राउन 1938. ठीक आहे. इन दिस केस 14 year यंग गर्ल बिकेम प्रेग्नेंट बिकॉज शी वॉज रेप्ड बाय 5 soldiers. एक 14 वर्षाची बेसिकली एक यंग गर्ल होती. ठीक आहे. तिचा रेप झाला 5 सोल्जर कडून. ठीक आहे. द डिफेंडंट वॉज गायनेकोलॉजिस्ट. ठीक आहे. डिफेंडंट हा गायनेकोलॉजिस्ट होता, हा डॉक्टर असतो. हे परफॉर्म अन अबॉर्शन विथ द कन्सेंट ऑफ गर्ल्स पॅरेंट. या डिफेंडंटनं बेसिकली ही जी 14 वर्षाची जी गर्ल होती ती प्रेग्नेंट झाली, ती प्रेग्नेंट झाली बिकॉज शी वॉज रेप्ड बाय 5 soldiers. तिच्यावर अबॉर्शन परफॉर्म केलं. ठीक आहे. बिकॉज कारण की विथ द कन्सेंट ऑफ पेरेंट केलं. ठीक आहे. बिकॉज ती मृत्यू पावणार होती इफ शी परमिटेड टू गिव्ह बर्थ. बेसिकली जर तिला अलाव केलं असतं तर बर्थ देण्यासाठी, जे काही बाळांना ती प्रेग्नेंट होती, जर तिला अलाव केलं असतं बर्थ देण्यासाठी तर त्या बेसिकली 14 वर्षाच्या मुलीचं मृत्यू झालं असतं. आफ्टर हिअरिंग द फॅक्ट ऑफ द केस द कोर्ट हेल्ड द डिफेंडेंट नॉट गिल्टी ऑफ ऑन ऑफेन्स ऑफ अनलॉफुल प्रोक्युरिंग अ मिसकॅरेज. The defendant was found not guilty because he acted in good faith by performing his duty as a gynecologist. ठीक आहे. कोर्टाने या डिफेंडंटला, या ज्या डॉक्टरला बेसिकली सेक्शन 90चा डिफेन्स घेण्याची परवानगी दिली आणि त्याला कोणत्याही चार्जेसवर अक्यूज म्हणजे त्याची मुक्तता केली. ठीक आहे. रेक्स वर्सेस ब्राउन या केसमध्ये. आणखीन एक केस आहे धानिया दाजी वर्सेस एम्परर. आता अक्यूज हा एक टॉडी टॅपर आहे, म्हणजे फार्मर आहे. ठीक आहे. अक्यूज हा एक फार्मर आहे आणि त्याला असं दिसून आलं की टॉडी विंगस्टोल हे जे काही टॉडी नावाचं प्लांट आहे बेसिकली त्याच्या झाडावरून रेग्युलरली कुणीतरी चोरी करून येते. टू प्रिव्हेंट इट ही पॉइझन द टॉडी इन सम ऑफ अ ट्रीज. म्हणजे त्याने काय केलं, जी काही टॉडी नावाचा प्लांट आहे त्यामध्ये जहर टाकलं अँड ही सोल्ड टॉडी फ्रॉम अदर ट्री. आणि त्याने काय केलं, काही प्लांटमध्ये, म्हणजे त्याच्याकडे बेसिकली हे एक प्लांट आहे आणि हा एक प्लांट आहे, हे 3-4 प्लांट आहे त्याच्याकडे.
तर या दोन्ही प्लांटमध्ये काय केलं, या दोन्ही प्लांटला त्यानं पॉइझन केलं आणि या दोन्ही प्लांटमधली तो स्वतः सेल करण्यासाठी घेऊन गेला, सेल करण्यासाठी मार्केटमध्ये घेऊन गेला. परंतु त्याच्याकडून एक चूक झाली. त्यानं काय केलं, या दोन्ही प्लांटमधून जे काही टॉडी आली ती या इथून इथं एक रॅक तयार केलं असं आणि इथं रॅकमध्ये जेव्हा तो ठेवू लागला, या दोन्ही प्लांटमधली त्यानं काय केलं, इथं मिक्स केली. 2-4 टॉडी तिथून ते जे काही फ्रूट आहे इथं आलं आणि त्यामुळे काय झालं, एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ठीक आहे. and some of the consumer were injured and one of them died. एका व्यक्तीचा मृत्यू झाला. He was prosecuted during the trial. He took the defense of section 81 म्हणजे 90चा त्याने डिफेन्स घेण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रिव्ही काउन्सिलने काय सांगितलं, did not accept his contention of a just necessity as a mixing of poison was done by accused intentionally and also with the knowledge that it would cause grave danger to the people. The accused was convicted and punished under section 328 of IPC. म्हणजेच पॉइझनचा वापर करण्यासाठी आपण सेक्शन 328 चा वापर करीत असतो. ठीक आहे. म्हणजेच इथं काय काय अब्सेंट होतं, इथं नॉलेज प्रेझेंट होती, परंतु इथं क्रिमिनल इंटेन्शन पण प्रेझेंट होती आणि आपल्याला सेक्शन 90चा वापर करण्यासाठी क्रिमिनल इंटेन्शनचा अब्सेंट पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे इथं त्याला कन्व्हिक्शन देण्यात आलं. आता हे काही MCQ आहे, आपण स्टडी करून घेऊ. द प्रोव्हिजन ऑफ अ BNS, which provision of BNS says nothing is an offense which is done by an accident, which is done by an accident. ऍक्सिडेंट साठी झालेला कोणता असा प्रोव्हिजन आहे जे ऍक्सिडेंट बद्दल बोलतो. सेक्शन नंबर 17 बोलतो का, सेक्शन नंबर 19 नाही, सेक्शन नंबर 19 पण बोलत नाही, सेक्शन नंबर 17 पण बोलत नाही, सेक्शन नंबर 18, सेक्शन नंबर 20 नाही, सेक्शन नंबर 18 बोलतो. ठीक. Which of the following is not essential ingredient of a defense of accident under section number 18 of BNS? असा कोणता इन्ग्रेडियंट आहे जे काही इसेन्शियल नाही आहे, नेगेशन मध्ये क्वेश्चन आहे. प्रिलिम्स मध्ये खूप महत्वाचं असतं की ते काय करतात, नेगेशन मध्ये क्वेश्चन विचारतात आणि आपण काय करतो, असर्शन मध्ये आन्सर करतो. असर्शन म्हणजे पॉझिटिव्ह, नेगेशन म्हणजे निगेटिव्ह. इथं क्वेश्चन नेगेशन मध्ये. ठीक आहे. ठीक आहे. त्याने काय विचारले, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ इसेन्शियल इन्ग्रेडियंट ऑफ अ डिफेन्स ऑफ ऍक्सिडेंट अंडर सेक्शन नंबर 18. काय असा इन्ग्रेडियंट्स नाहीये जे काय इसेन्शियल आहे डिफेन्ससाठी. द ऍक्ट मस्ट बी ऍक्सिडेंट आणि मिसफॉर्च्यून, दोन्ही इम्पॉर्टंट आहे. द ऍक्ट मस्ट नॉट बी डन विथ क्रिमिनल इंटेन्शन, इम्पॉर्टंट आहे. मस्ट नॉट बी डन विथ, ओके. द ऍक्ट नीड नॉट टू बी डन विथ प्रॉपर केअर अँड कॉशन, हा रॉंग आहे कारण की प्रॉपर केअर आणि कॉशन इम्पॉर्टंट आहे. हा बेसिकली आन्सर आहे. द ऍक्सिडेंट मस्ट बी आउटकम ऑफ लॉफुल ऍक्ट डन विथ लॉफुल मॅनर अँड लॉफुल मीन्स. सी हा आन्सर आहे. ठीक आहे. A is at work with the hatchet. The hat flies off and kills a man who is standing thereby. If there was no want of proper caution on part of A, his act is basically illustration based question आहे. खूप प्रश्न illustration based येतात. हा पण illustration based आहे. आपण आताच वाचून आलोय, excusable and not offense. ठीक आहे. In which of the following case necessity under the section 19 of BNS cannot be pleaded as a defense? Section 90 चा वापर आपण कधी करू शकत नाही. सेल्फ डिफेन्स मध्ये आणि प्रिव्हेन्शन ऑफ व्हायलन्स मध्ये करू शकतो. प्रिव्हेन्शन ऑफ हार्म टू द अक्यूज ॲट द एक्सपेन्स ऑफ इनोसंट पर्सन, प्रिव्हेन्शन ऑफ हार्म टू द अक्यूज ॲट द एक्सपेन्स ऑफ इनोसंट पर्सन हा आहे का. सेल्फ प्रिझर्वेशन इन ॲब्सोल्यूट नेसेसिटी हा आहे. चॉईस ऑफ इव्हिल अफेक्टिंग पर्सन अदर दॅन अक्यूज, बी आन्सर आहे. बेसिकली प्रिव्हेन्शन ऑफ हार्म टू द अक्यूज ॲट द एक्सपेन्स ऑफ इनोसंट आपण करू शकत नाही. ठीक आहे. नेसेसिटी ॲज अ डिफेन्स अंडर BNS कॅनॉट बी क्लेम्ड व्हेन द ऍक्ट हॅज बीन डन विथ गुड फेथ, विदाउट क्रिमिनल इंटेंट, विथ इनहेरेंट रिस्क ऑफ कॉजिंग हार्म, फॉर अवॉइडिंग अदर ग्रेटर हार्म. सी आन्सर आहे. ठीक आहे. The case of R versus Dudley and Simpson is related to the case of necessity. Landmark case आहे त्यांचा. ठीक आहे. The act of child constituting, okay. हा नेक्स्ट क्वेश्चन आले नेक्स्ट लेक्चरचे. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण घेऊ हे क्वेश्चन. ठीक आहे. 6 क्वेश्चन आहे. ठीक आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपण 10 करण्याचा प्रयत्न करू. हे पुढच्या लेक्चरचे. Thank you.
तुम्हाला ही जी PDF पाहिजे असेल तर हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर कॉमेंट करा. कॉमेंट. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बेसिकली ॲक्ट ऑफ मायनर पाहणार आहोत. ॲक्ट ऑफ मायनर डिफेन्सचं काय, ॲक्ट ऑफ मायनर इंटॉक्सिकेशन हे पाहणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करूया. थँक्यू.